समर्थ. स्वामी समर्थांच्या काळात घडलेला एक सत्य अनुभव. भक्ताचं नाव गंगाराम पाटील, गाव वडगाव, जिल्हा सोलापूर. कालखंड इसवी सन 1875च्या आसपास. स्वामी समर्थांचा काळ. वडगाव हे लहानसं गाव. आजूबाजूला कोरडी जमीन, भाजलेली माती आणि निराशेची सावली. या गावात गंगाराम पाटील नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. 2 एकर शेती, पण सलग 3 वर्षे पाऊस नाही. विहिरी कोरड्या, पीक जळलेलं, घरात धान्याचा एकही कण नाही. बायको गंभीर आजारी, मुलं उपाशी आणि सावकार दररोज दारावर उभा. एक रात्री गंगाराम पूर्णपणे खचून गेला. तो देवासमोर बसून म्हणाला, देवा, आता काहीच उरलं नाही, पण अक्कलकोट स्वामी समर्थ असतील तर मला वाचवू शकतात. दुसऱ्या दिवशी तो पायी अक्कलकोटला निघाला. ना पैसा न अन्न, फक्त मनात एकच नाव, श्री स्वामी समर्थ. पायाला फोड पडले, अंगात ताप चढला, पण तो थांबला नाही. अनेक दिवसाच्या प्रवासानंतर तो शेवटी स्वामी समर्थांच्या मठात पोचला. स्वामी ध्यानात बसले होते. गंगाराम दूर उभा राहिला होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते. स्वामींनी त्याचे डोळे उघडले आणि थेट त्याच्याकडे पाहून म्हणाले, गंगाराम, पाणी कुठं आहे का? गंगाराम हादरला. स्वामी त्यांचं नाव कसं का आलं? तो म्हणाला, महाराज, पाणी नाही म्हणून आलोय. गावातील विहीर कोरडी आहे. स्वामी शांतपणे उठली. मठाबाहेर जमिनीवर दांडा मारला आणि म्हणाले, इथं खोदले का? आजूबाजूचे लोक हसू लागले. दुष्काळ, पाणी आणि इथं शक्यच नाही. पण गंगारामच्या मनात शंका नव्हती. त्याने फोडा घेतला आणि खोदायला सुरुवात केली. थोड्याच वेळात जमिनीतून गोड पाणी उफाळून आले. तिथे लोक थक्क झाले. तो क्षण पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. स्वामी म्हणाले, विश्वास ठेवणाऱ्याला कधी रिकाम्या हाताने पाठवलं जात नाही. त्या पाण्याने गंगारामची शेती वाचली, बायको बरी झाली, सावकाराचे कर्ज फिटलं. गंगाराम आयुष्यभर म्हणायचं, स्वामींनी मला फक्त पाणी दिलं नाही, त्यांनी मला जगायची उमेद दिली. आजही जो स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्यासाठी स्वामी मार्ग काढतात. हा अनुभव मनाला लागला असेल तर सबस्क्राईब न करता भाऊ जाऊ नका, कारण स्वामींच्या दारात कोणीही रिकाम्या हाताने जात नाही.